आपल्या आसन घाला. डाव्या हातावर उजवा हात. ताठ बसा, मान सरळ. आपले पंचे तोंडावरून. चेहरा बंद करून घ्या. डोळे मिटा, डोळे बंद. डाव्या हातावर उजवा हात. डोळे मिटा. डोळे बिलकुल उघडायचे नाहीत. पिंडस्थ ध्यान. विचार करा. जाणा, पहा. या जगामध्ये सगळीकडे जल पसरलेले आहे. यत्र तत्र सर्वत्र पाणी पाणी पाणीच आहे. स्वच्छ पाण्याचा समुद्र आहे असे पहा. त्या समुद्राच्या मध्यभागी एक सहस्र योजन पसरलेले सहस्र पाकळ्यांचे कमळ आहे. सुवर्णमय असे हे कमळ आहे. पहा. एवढे एकच कमळ आहे त्या समुद्रामध्ये. सगळीकडे पाणी पाणी पाणी. निस्तरंग आहे, शांत आहे, क्षुब्ध नाही, कल्लोल नाहीत, लाटा नाहीत. शांत असा हा समुद्र. त्या शांत समुद्रामध्ये सुवर्णमय कमळ पहा. पहा कमळाची पाने, तो कमळाचा देठ आणि ते सुवर्णमय कमळ खूप मोठे आहे. सोनेरी आहे. त्या कमळाच्या मध्यभागी स्फटिक मण्याचे आसन दिसत आहे. स्फटिक मण्याचे आसन त्या सहस्र योजन पसरलेल्या सुवर्णमय कमळाच्या कर्णिकेमध्ये आहे. त्या स्फटिक मण्याच्या आसनावर आपण बसलो आहोत असा विचार करा. जाणा, पहा. एकटेच आहोत. विकल्प करण्यासाठी बाहेर कोणतीही वस्तू नाही.
जगामध्ये मी एकटाच आहे अशी कल्पना करायची. कोणी नाही, कोणी नाही, बस एकटेच आहोत. समुद्राच्या मध्यभागी सुवर्णमय कमळावर स्फटिक मण्याच्या आसनावर एकटेच आहोत. चिंतन करा, विचार करा. जाणणारा हा, हे सगळं पाहणारा कोण आहे त्याला पहा. कोणाला दिसतंय हे सगळं? कोण पाहतोय? कोण विचार करतोय? कोणामध्ये या कल्पना चाललेल्या आहेत? कुठे चाललेल्या आहेत? जरा उपयोगाला तिकडं पण घेऊन चला. जाणणारा, पाहणारा एक पदार्थ आहे. समुद्राला जाणणारा, पाहणारा चेतन पदार्थ आहे. कमळाला जाणणारा, पाहणारा मी चेतन पदार्थ आहे. कमळाच्या मध्यभागी स्फटिक मण्याच्या आसनाला जाणणारा, पाहणारा हा मी आहे. त्या स्फटिक मण्याच्या आसनावर जो बसलेला आहे त्याला पण जाणणारा, पाहणारा मी आहे. बघा, हे सगळं जाणणारा मी पण आहे. जसे समुद्र आहे, कमळ आहे, स्फटिक मण्याचे आसन आहे, शरीर आहे, ह्या सगळ्याला जाणणारा एक जीव पण आहे ना. जो जाणतोय हे सगळं तोच जीव असतो, त्याला जीव म्हणतात. हा जीव म्हणजेच आपण आहोत. जाणतोय आपण, पाहतोय आपण. ज्ञाता द्रष्टा असा, जाणणारा, पाहणारा असा हा मी. समुद्राप्रमाणेच गुणांची खाण आहे. पहा, जाणणारा, पाहणारा आहे का लक्ष त्याच्यावर? एकदम एकाग्र होऊन बघावं लागेल, म्हणजे जाणीवेत येतो. अमूर्त आहे, अतींद्रिय आहे, पण आहे, त्याचे अस्तित्व आहे, आपले अस्तित्व आहे. थोडं एकाग्र होऊन बघा. जाणणारा, पाहणारा हा चेतन मय आत्मा आहे. जाणतो आहे. जाणणारा हा मी कमळाच्या पानाप्रमाणे अर्थात कमळाची पाने त्या पाण्यामध्ये असताना त्या पाण्याशी स्पर्श करीत असलेले दिसत असताना सुद्धा
ती कमळाची पाने पाण्याला स्पर्श करीत नाहीत. त्या कमळाच्या पानांचा आपला विशिष्ट असा गुणधर्म आहे की ज्यामुळे ती पाने पाण्यात असूनही पाण्याशी बद्ध नाहीत, स्पृष्ट नाहीत. वाटतंय असं कमळाची पानं पाण्यामध्ये आहेत, नाहीत. कमळाची पाने पाण्यात असूनही पाण्याला स्पर्श करत नाहीत. पाणी त्या कमळाच्या पानाला स्पर्श करीत नाही. तेलकट असा जसा स्वभाव त्या पानाचा आहे, त्यामुळे पाणी जसे तेल आणि पाणी वेगवेगळेच राहते, तसंच तेलकट अशी ही पाने या आपल्या तेलकट स्वभावामुळे पाण्यात असून सुद्धा पाण्याला स्पर्श करत नाहीत. आणि पाणी सुद्धा त्या पानापासून वेगळेच राहते. अबद्ध स्पृष्ट आहेत. आपल्या या जाणणाऱ्या पाहणाऱ्या आत्म्याला पण पाहता, जाणणारा पाहणारा हा आपला आत्मा सुद्धा आपल्या या ज्ञान दर्शन विशिष्ट स्वभावामुळे या शरीरात असून सुद्धा शरीराला स्पर्श करीत नाही, शरीराशी बद्ध नाही. पानाचा जसा तेलकट स्वभाव आहे म्हणून ती पाने पाण्याला स्पर्श करीत नाहीत. हा आपला चेतन आत्मा सुद्धा हा जाणणारा चैतन्य रत्नाकर आपल्या ज्ञान दर्शन विशिष्ट स्वभावामुळे या शरीरात राहत असून सुद्धा या शरीराला स्पर्श करीत नाही. जाना जाना अस्पर्शी अशा ज्ञानदर्शन स्वभावी चैतन्य रत्नाकराला जाणा. असे वाटते की ते कमळाचे पान पाण्याला स्पर्श करीत आहे. तसंच आम्हाला वाटतंय की आपला आत्मा या शरीरामध्ये आहे, शरीराशी बद्ध आहे, शरीराला स्पर्श करतो आहे. नाही नाही, जरा स्वभावाकडे दृष्टी टाका. त्या पानाच्या तेलकट असा स्वभाव आहे ना, ते पाण्याला मुळीच स्पर्श करीत नाही. हा जाणणारा मी सुद्धा माझ्या चेतन स्वभावामुळे या जड शरीराला किंचित सुद्धा स्पर्श करीत नाहीच.
या शरीरात राहत असून सुद्धा हा मी, बघा बघा, शरीरात आहोत म्हणून शरीराशी बद्ध नाही आहोत, शरीरात आहोत म्हणून शरीराशी स्पृष्ट नाही आहोत. शरीरात असलो म्हणून काय झालं? जसा सोन्याच्या अंगठीमध्ये असणारा रत्नाचा खडा तो त्या सोन्याच्या अंगठीपासून वेगळाच आहे, तसाच हा आपला आत्मा सुद्धा जरी या शरीरामध्ये असला तरी सुद्धा शरीरापासून वेगळा आहे. जाणण्याचा प्रयत्न करा. चेतन स्वभावावर दृष्टी टाका, समजणार मी का या शरीराशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही. अनुभव तर करा स्वतःचा. चेतना गुण आहे. चेतना जडाला स्पर्श करीत नाही. चेतना जडाने बद्ध नाही, जडाशी बद्ध नाही. जाना जाना. अबद्ध स्पृष्ट असा चेतन आत्मा मी आहे. या शरीराशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही. अनुभव घ्या. अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम् जाणणारे आपण जाणणारे आहोत ना. ज्ञान दर्शन स्वभाववाले आहोत. शरीर ज्ञान दर्शनाने रहित आहे. स्पर्श रसगंध वर्ण वाले आहे. पुद्गल आहे, आजीव आहे, अचेतन आहे, जड आहे. येथेच असणारा हा जीव मात्र चेतन आहे. ज्ञान दर्शनमय आहे. स्पर्श रस गंध वर्ण रहित आहे. जाना. जाणणारे आहोत. स्पर्श रहित आहोत. रस रहित आहोत. गंध रहित आहोत. वर्ण रहित आहोत. जाणीवीत येतोय ना.
अमूर्त असा ज्ञानदर्शन स्वरूप चेतन स्वभाव आहे. हे शरीर मूर्तिक आहे, स्पर्श रसगंध वर्णवाले आहे. मी अमूर्तिक चेतन आत्मा या शरीराशी बद्ध नाही, या शरीराशी स्पृष्ट नाही. हा मी चेतन आत्मा अबद्ध स्पृष्ट स्वरूपी आहे. जाना. पाणी आणि पानाचा एकमेकाला स्पर्श नाही, त्याप्रमाणे देह आणि या चेतन आत्म्याचा एकमेकाला स्पर्श देखील नाही. जाना जाना. अबद्ध स्पृष्ट अशी चेतना जाना. कमळाच्या पानाप्रमाणे हा चेतन आत्मा देखील आपल्या चेतन स्वभावाने शरीरापासून भिन्नच आहे याची प्रतीती करण्याचा पुरुषार्थ करा. मी भिन्न आहे, या जड शरीरापासून मी भिन्न आहे. या जड शरीराने मला बांधलेले नाही. मी या जड शरीराने बद्ध नाही. मी स्वभावाने अबद्ध आहे. देह देवालयामध्ये राहत असूनही देहापासून हा निजात्मा भिन्नच आहे. जाना जाना. देहापासून भिन्न आत्म्याची प्रतीती करा. पहा, जिथे या माझ्या चेतन स्वरूपाचे शरीराशी ऐक्य नाही, एकपणा नाही, तिथे मग स्त्री, पुत्र, कुटुंब, परिवार
यांचा काय संबंध विचार तर करा. जहां देह अपनी नहीं, तहां न अपनों कोई. घर संपत्ति पर प्रकटए, पर है परिजन लोय. जहां देह अपनी नहीं. पहा, जिथे शरीर शरीरात असूनही शरीरापासून आपण भिन्न आहोत, तिथे आपले बाकी दुसरे कोण असणार? कोणीही नाही, कोणीही नाही. घर, संपत्ती, कुटुंब, परिवार हे सगळे भिन्न आहेत. मी त्यांच्याशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही. हा मी चेतन आत्मा त्या सर्वांपासून भिन्न आहे. जाना जाना. स्वतःला जाणं. ज्ञान दर्शनमय असा हा मी चेतन आत्मा कमळाच्या पानाप्रमाणे पाण्यापासून जसे ते भिन्न, तसा मी पण भिन्न आहे. पानाने पाण्याला स्पर्श केलेला नाही. या जीवाने देखील या शरीराला स्पर्श केलेलाच नाही आहे. पहा, स्वतंत्र आहे हा जीव. जरी या देहात असला तरी देहापासून भिन्न आहे. जेलर जेलमध्ये असला म्हणून बंधनात नसतो, बद्ध नाही. त्याप्रमाणे ह्या चेतनात्मा जरी या शरीरामध्ये असला तरी शरीराने बद्ध नाही, शरीराशी बद्ध नाही. जाना. अबद्ध स्पृष्ट आहे. स्वभावानेच मी असा आहे. अनादि अनंत असाच मी आहे. पहा, यापूर्वीही किती शरीरामध्ये मी राहिलो, पण एकही शरीराशी मी बद्ध स्पृष्ट नव्हतो. सगळी शरीरे सुटून गेली. आत्ता जे शरीर आहे त्या शरीराशी देखील मी भूतकाळातल्या शरीरांप्रमाणेच बद्ध नाही, स्पृष्ट नाही. हे शरीर देखील सोडून जाणार आहे. वेगळा आहे मी. शरीरापासून भिन्न अशा स्वतःच्या स्वरूपाला जाना एकदाच. स्वरूप अबद्ध स्पृष्ट आहे. चेतन स्वरूप शरीराशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही.
शरीराला स्पर्श केलेले नाहीत चेतनेने, आपल्या आपल्या मर्यादेमध्ये आहेत. हा मी चेतनात्मा स्वचतुष्टयाच्या मर्यादेमध्ये आहे. हे अनंत पुद्गल परमाणूंचे शरीर ते त्याच्या त्याच्या स्वचतुष्टयाच्या मर्यादेमध्ये आहे. जाणीव होते का बघा. अबद्ध स्पृष्ट आहे हा चेतन आत्मा, स्वभावानेच अबद्ध स्पृष्ट आहे. जसे कमळाचे पान स्वभावानेच अबद्ध स्पृष्ट आहे, पाण्याशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही, हा निज भगवान आत्मा ही या शरीराशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही. ओहो, अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम्. कमळाच्या पानाचा स्वभावाचा जरा विचार करा ना. नाही, त्या पानामध्ये ती योग्यता नाही आहे पाण्याला स्पर्श करण्याची. त्याचप्रमाणे या भगवान आत्म्यामध्येही या शरीराला स्पर्श करण्याची योग्यता नाही. ओहो, स्वभावानेच मी या शरीरापासून भिन्न आहे, अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे. जाना जाना, स्वानुभवाने जाना. असंख्यात प्रदेशी हा चेतनात्मा या शरीराशी बद्ध नाही, स्पृष्ट नाही. शरीर जीर्ण होत, शीर्ण होत, मला काही फरक पडत नाही. मी तर त्यापासून भिन्न आहे, अबद्ध आहे. शरीराचा नाश होत, मी त्या शरीराशी बद्ध स्पृष्ट नाहीच. त्यामुळे शरीराचा नाश झाला म्हणजे माझा नाश होत नाहीच. जाना जाना, अशरीरी असा हा चेतन आत्मा मी आहे. चेतन स्वभावी आत्मा आहोत आपण. जागे रहा, जाणत रहा. चेतन आत्मा आहोत, ज्ञान दर्शन स्वरूपी आहोत. अशरीरी आहोत, शरीर रहित आहोत.
जाना जाना अंगठीतले माणिक अंगठीपासून भिन्न, त्याप्रमाणे या शरीरामध्ये असणारा हा आत्मा, चेतन आत्मा शरीरापासून भिन्नच आहे. माणिक अंगठीमय होत नाही. हा आत्मा देखील शरीरमय होत नाही, झाला नाही. तेव्हा शरीरात होणाऱ्या अवस्थेपासून मी भिन्नच आहे. नाही झालेलो मी शरीर, नाही होत मी शरीर, नाही असा माझा स्वभाव. शरीर रूप होणे हे माझं स्वरूप नाहीच. माणिक कधीही त्या अंगठी रूप होत नाही. हा भगवान आत्मा, हा ज्ञानमय आत्मा, हा चेतनमय आत्मा कधीही शरीर रूप होत नाही. हो जाना. हे शरीर या चेतन आत्म्याचे काहीही बिघडवू शकत नाही. अबद्ध स्पृष्ट आहे हा मी चेतन. शरीरापासून भिन्न आहे मी चेतन आत्मा. जाना. स्वभावाची प्रतीती केली की आपोआप लक्षात येईल मी का शरीराशी बद्ध स्पृष्ट नाही. त्या कमळाच्या पानाच्या स्वभावाला जाणले तर आपोआप लक्षात येईल की पान पाण्याला का स्पर्श करीत नाही. असे कितीही सांगितले ते कमळाचे पान पाण्यात असून पाण्याला स्पर्श करीत नाही तर समजणार नाही. त्या पानाचा स्वभाव बघा ना, तेलकट असा आहे. त्यामुळं ते पाण्यात असून पाण्याला स्पर्श करीत नाही. तसंच इथं पण पहा, स्वभाव पहा ना आपला. ज्ञानदर्शन स्वभाव पहा ना. हे पाहिलं तरच लक्षात येईल की मी का शरीराशी बद्ध नाही. मी का शरीरापासून भिन्न आहे. जीव स्वभाव जाना, जीव स्वभाव पहा, आपोआप समजेल. कितीही काळ जरी या शरीरात राहिला तरी शरीरापासून भिन्नच आहे. जाना जाना. जशी तलवार म्यानेमध्ये ठेवली म्हणून तलवार म्यान होत नाही. तलवार वेगळीच असते. तसा हा भगवान आत्मा जरी या शरीरात असला तरी शरीरापासून वेगळाच आहे, वेगळाच आहे. मी शरीरापासून भिन्नच आहे. जाना.
जशी तलवार म्यानेपासून भिन्न तसा हा मी चेतनात्मा शरीरापासून भिन्न आहे. जाना ना. तलवार तलवारच आहे, म्यान म्यानच आहे. तलवार म्हणजे म्यान नाही, म्यान म्हणजे तलवार नाही. तसंच इथं पण पहा, आतमध्ये पहा. मी जाणणारा पाहणारा, मी जाणणारा पाहणाराच आहे. मी म्हणजे हे जड अचेतन शरीर नाही. हे जड अचेतन शरीर म्हणजे ज्ञानदर्शनमय आत्मा नाही. शरीर म्हणजे आत्मा नसतो. शरीराशी हा आत्मा बद्धस्पृष्ट नाही. जाना जाना. अशरीरी आहे. चेतना अशरीरी आहे. अनुभव घ्या. अशरीरी स्वभावाची प्रतीती करा. अशरीरी स्वभावाचं श्रद्धान करा. आत्मविश्वास उत्पन्न कराता. मी अशरीरी आहे, मी चेतन आहे. हे शरीर आत्मा नाही, हा आत्मा शरीर नाही. कमळाचे पान पाणी नाही, पाणी म्हणजे कमळाचे पान नाही. एके ठिकाणी असले म्हणून काय झालं? भिन्न भिन्नच आहेत. स्वभावाने पाणी वेगळे आहे, पान वेगळं आहे. तसं इथं शरीर आणि आत्मा जरी एके ठिकाणी असले तरी स्वभावाने भिन्न भिन्नच आहेत. शरीर शरीरच आहे, आत्मा आत्माच आहे. आत्मा शरीर नाही, मी शरीर नाही. शरीर मी नाही. म्हणा, जाना, अनुभवा. हे शरीर म्हणजे मी नाही, कारण हे अचेतन आहे. जाणणारा हा मी चेतन आहे. मी अजीव नाही, जड नाही. स्पर्श रसगंध वर्णवाला नाही. मी जाणणारा आहे. ओहो, अशरीरी आहे. अबद्ध स्पृष्ट आहे. आहे आहे. पहा, कमळाचे पान सुद्धा आम्हाला आमच्या स्वरूपाचे भान करून देते आहे. ते पान आपल्याला सांगतंय, मी पाण्यात असलो म्हणून पाणी झालो नाही. तसा तू शरीरात असला तरी तू शरीर झालेला नाही. तू चेतन आहेस. हे शरीर जड आहे. जाना जाना.
आपण शहाणे आहोत. तेव्हा जसं आहे तसं जाणा. मी चेतन आत्मा शरीर रूप नाही. शरीरामध्ये बद्ध नाही. शरीराला मी स्पर्श केलेला नाही. सिद्धांत समान मी अशरीरी आत्माच आहे. अशरीरी सिद्ध आत्माच आहे. जाणा. जेव्हा जेव्हा शरीराच्या निमित्तात काही वेदना विकल्प उत्पन्न होतील तेव्हा तेव्हा विचार करा, अहो मी या शरीर रूप आहे का? या शरीराला स्पर्श केलेला आहे का? सर्व वेदना विकल्प संपून जातील. स्वभावावर दृष्टी टाकली की आपल्याला आपली ओळख होईल, जाणीव होईल. स्वभावावर दृष्टी टाका पुन्हा पुन्हा. अलिप्त आहोत, पराशी लिप्त नाहीत. शरीराशी मी लिप्त नाहीत. अलिप्त अलिप्त रहा. अलिप्त आहोत, अलिप्तच रहा. चेतनात्मा अलिप्त आहे. आता नाही शरीर आपल्याला त्रास करू शकणार. हार्ट अटॅक येवोत, नाहीतर ब्लड प्रेशर वाढत. मी ना हार्टला स्पर्श केले आहे, ना रक्ताला स्पर्श केलेले आहे. मी तर एक चेतन आत्मा आहे, शरीरापासून भिन्न आहे. अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे. चेतना अबद्ध अस्पृष्ट आहे. मी चेतना आहे. मी चेतन आत्मा अबद्ध अस्पृष्ट होतो आहे आणि राहणार. नित्य अबद्ध अस्पृष्ट आहे. समुद्र आहे.
समुद्रामध्ये कमळ आहे, कमळामध्ये स्फटिक मण्याचे आसन आहे, त्या आसनावर आपण बसलेलो आहोत, एकटे आहोत, अबद्ध स्पृष्ट आहोत, अशरीरी आहोत, ज्ञाता द्रष्टा आहोत, न्यायक आहोत. शांति शांति शांति. विसर्जन.